मग बघू शकता कुकरची वाफ आहे, कुकर लावला होता त्याची वाफ आहे. सो तुम्हाला आता दाखवलं ते मी किचनचं दाखवलेलं आहे. किचनचं क्लीन करून घेतलेलं. हेच करता करता इतकं नाकी नवाला ना, लय नाकी नवाला. आदरी एवढं घेऊन सगळं एवढं करणं म्हणजे खरंच पॉसिबल नसतं. सो शनिवारी सकाळी आम्ही संध्याकाळी सगळी भांडी घासून घेतली. तर रविवारी त्याच्या एक दिवस आधी मी सगळं झाडून घेतलं होतं. वरचं जे आपलं लॉफ्ट असतं ते एक दिवस झाडून घेतलं. शनिवारी संध्याकाळी भांडी घासलीत आणि रविवारी राहिलेलं सगळं फायनल केलेलं आहे. 3-4 वाजेपर्यंत झालं आहे सगळं. हे 3 दिवस आम्ही फक्त किचनची क्लिनिंग करत होतो. तरी पण अजून माझा फ्रीज क्लिनिंग राहिलेला आहे. आज मला खरंच काय म्हणतात जमलं नाही ते करायला. गणपती बाप्पा येणार त्यांची तयारी. बाकी सगळं जाऊन दे म्हणलं, फ्रीज काय नंतर क्लीन करता येईल. पण आज मोस्ट मला हॉल सगळीकडचा साफ करायचा होता. कारण हॉलमध्येच बाप्पांचं आगमन होणार आहे किंवा हॉलमध्ये बाप्पांची मूर्ती बसवली जाते. तो तिथला सगळं स्वच्छ करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आज मला सगळं आवरायला वाजलेले होते 2. मग मला खूप कंटाळा आला. सो मला आजच्या दिवस राहू दे, आपण उद्या करूया राहिलेली कामं. म्हणून मी आज काही केलेलं नाही. आज भरपूर वेळ झालेला आहे. असो एवढं करता करताना खरं नक्की नको वाटत होतं. पण वर्षातला काही एखादा दिवस येतात जेव्हा बाप्पा येणार म्हणल्यावर सगळं स्वच्छ करावं लागतंच. त्याच्यामुळे सगळं छान मस्त स्वच्छ करून घेतलेलं आहे. झालेलं आहे फायनली सगळं स्वच्छता. थोडा क्लीन करायचं राहिलं तो उद्या करेनच मी आता. असं चला, तुमच्या घरी अशी बाप्पा येणार मला क्लिनिंग होते का? व्हिडिओ थ्रू मला कमेंट थ्रू मला नक्की सांगा तुम्ही हे. तोपर्यंत व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना आजचा दिवस छान मस्त आनंदात जावं हीच स्वामीच्या प्रार्थना असेल. बाय बाय, गुड नाईट, शिवरात्री. आम्ही चेंजेस करून घेतलेले आहेत. हे कपाट जे खाली होतं ते वरती लावलेलं आहे आणि इथं जे आमचं अडकण्याचं होतं ते खाली लावलेलं आहे. कारण प्रॉब्लेम असं झाला की हे कपाट खालीपर्यंत आलं उंचीला आणि हे सगळ्यांना उडता बसता लागायला लागलं. हे इथं जे खालचं हे इथं नव्हतं, हे पाठीमागच्या साईडला होतं, हे पुढं काढून लावलेलं आहे. पण हे जे होतं हे असं मोकळं होतं. खूप जणांना लागलं. आदराच्या बाबांच्या डोक्यात लागलं, आदराच्या पप्पांना कमरेला लागलं, मला सुद्धा कमरेला लागलेलं आहे. ते जोरात असं 3-4 जणांना घरात ते लागलं आहे उठता बसता. सो त्याची हाईट जरा वरती करून घेतलेलं आहे ह्या कपाटाच्या लेवलला. आणि ते चमचा अडकवण्याचं होतं ते खाली ठेवलेलं आहे. तर बघू शकता त्याची छोटी छोटी मांडणी होती ती इथं ठेवलेली आहेत. छोटी छोटी प्लेट पातेली वगैरे आहेत इथं आहेत. त्यानंतर ना चहाची कप इथं ठेवलेलं आहे. त्यानंतर ना इथे तांबे वाट्या हे तिची जी पाठीमागची ही जी भांडी आहेत ही आम्ही कधी वापरात येत नाही आमच्या जास्त. कधीतरीच आम्ही ही जास्त भांडी वापरत नाही. तर सण सूद वगैरे असलं तरच ही भांडी वापरात येतात. खीर वगैरे खायच्या तर खिरीसाठी ह्या वाट्या उपयोगाला येतील. इतर वेळेस काय आम्हाला जास्त लागत नाही. थोडा ही भांडी, हे 2 तांबे आणि हे एवढी ग्लास, एवढंच आम्ही पाणी पिण्यासाठी यूज करत असतो. बाकी हे सगळे डबे इथे वरती गेलेले आहेत. इथला एक डबा मी कमी केलेला आहे आता, कारण हे डबे एका लाईनीत बसत नव्हते. अजून पण बसत नाही आहे ते थोडं डबे एका लाईनमध्ये, जागा होत नाही आहे म्हणावी तशी. हे सगळे डाळीचे डबे आहेत. जी रेग्युलर डाळ आपली ह्याच्यात मसूरची डाळ आहे, ह्याच्यात मुगाची आणि ह्याच्यात तुरीची, ह्याच्यात तूप आहे, ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट, साखर पावडर आणि गुळ असे सगळे डबे आहेत. हे एका लाईनीत ठेवलेले आहेत. तरी पण हे डबे एका लाईनीत बसत नाही आहेत. थोडीशी अडचण होते. डबा एक कमी करून पण घेतला मी. त्यातला एक डबा मी इकडं ठेवलेला आहे. तिथे बघू शकता आपले रेग्युलर साखर पावडर डाळींचे जास्त क्वांटिटीमध्ये असलेलं ते इथं असतात. इथली सुद्धा क्लिनिंग केलेली आहे. तिथं सुद्धा थोडंसं मी काय म्हणतात बसत नव्हतं म्हणून इथला वरचा एक डबा कमी केलेला आहे. वरती मी रिकामं झाल्या वरती ठेवून टाकलेला आहे ते डबा, तिथला डबा. आणि इथे ना हा जो डब्बा होता तो इथं खाली होता एका लाईनीत. हे सगळे स्टीलचे डबे होते. पण झालं असं की इथं भांडी लावण्यासाठी अडचण व्हायला लागलेली आहे. लईच सगळीकडे अडचण झाली. म्हणून हे जे आपले वाफेची भांडी होते ते मी वरती ठेवलेली आहेत. आणि इथला एक जो डबा होता तो इथं गेलेला आहे. इथला डबा होता तो एक कमी केलेला आहे. इथं आदिराचे ड्रायफ्रूटचा डबा आहे. आदिराचे सगळे खाऊचा ड्रायफ्रूट वगैरे आहे त्याच्यात. बाकी सगळे हे आपले काय म्हणतात डाळीचे वगैरे डबे आहेत जास्त क्वांटिटीमध्ये. जो आहे तांदळाचा, साखरेचा, हा मसाल्याचा, मूग मसूर असे सगळे डबे आहेत. ह्याच्या आधीही तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला आहे. माझी जेव्हा किचन टूर केली होती तेव्हा मी टाकलेला आहे. त्यानंतर इथे छोटे छोटे पातेले वगैरे इथं आहे. हा चपातीचा डब्बा आहे, चपातीच्या पिठाचा. इथं भाकरीच्या पिठाचा डब्बा असतो. चटणीच्या बरण्या असं सगळं छान मस्त क्लिनिंग करून घेतले. घरात खूप फ्रेश वाटत आहे. त्यानंतर इकडनं ह्या पूर्ण सगळ्या स्टाईल काय म्हणतात क्लीन करून घेतलेल्या आहेत.
रविवारी सगळं हे काम लागलं होतं आम्हाला. उठून एक सगळं वरतीपर्यंत हे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. तिथं ॲडजस्टमेंट बसवलेलं नाही आहे आम्ही, त्याच्यामुळे इथं थोडंसं काळा काळं झालेलं आहे. इथं आमच्या कुकरला स्वतः शिट्टी करत नाही, अशी शिट्टी करावी लागते ह्याला. नंतर नाही ते बघू शकता, हे लोणी आहे. तूप त्याचं करायचं आहे, तूप कढवायचं आहे. इथं लोणी आणलेलं आहे. हे तूप भरपूर छान निघतं. हे आत्ता झालेला पसारा आहे. अंदरच बघूसाठी रवा संपला होता, रवा आणलेला आहे. हे खाऊचं पान हे घालून तूप कढवायचं आहे. त्यानंतर आपलं खिरीचं साहित्य आलेलं आहे, खपली, गहू आणि गूळ सगळं काय म्हणतात. हे आत्ता किचनवरती स्वयंपाक न करायच्या आधीचा पसारा आहे. पण बाकीचं म्हणाल तर सगळं छान ते क्लीन करून घेतलेलं आहे वरतीपर्यंत. सगळं वरती पण तुम्हाला दाखवते मी. या डब्यांवरती धूळ पसरत होते म्हणून थोडंसं पेपर वगैरे तिथे ठेवलेलं आहे. तर डब्यावरती ही 2 मटकी, त्यातले एक मटका आम्ही वापरतो, एक मटका आम्ही वापरत नाही शक्यतो. जी न लागणारे भांडे आहेत त्याचे पोटात धरून वरती ठेवलेले आहे. त्यापुरतं तुम्हाला फक्त मी काय म्हणतात किचनची क्लिनिंग दाखवलेली आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणतात सगळीकडचे केलेले आहेत, पण आता सगळं दाखवणं एवढं पॉसिबल नाही आहे. सो मला आता फक्त किचनची क्लिनिंग तुम्हाला दाखवते मी. कशा आहात? मस्त मजेत ना? वाचलेले आहेत संध्याकाळचे 8:30. आता तारीख आहे 26 तारीख आहे. आज कॅलेंडरमध्ये बघून सांगावं लागत आहे. ॲव्हरेज मला खरंच नाही लक्षात. 26 तारीख आहे. उद्या बाप्पांचं आगमन होईल. म्हणजे साफसफाई कशी झाली ते तुम्हाला दाखवायचं होतं. आज इतके दिवस मी तुम्हाला काय म्हणतात फक्त शॉर्टमध्ये दाखवलं होतं. आज ब्लॉगमध्ये सगळी डीप क्लिनिंग तुम्हाला दाखवते मी कशी केली होती आम्ही घराची.